नमस्कार. कृषी सेवा केंद्र नवीन परवाना व दुरुस्ती अशा दोन पद्धतीचे कामं केले जातात, ज्यामध्ये बहुतांशी कृषी सेवा केंद्र चालकांची फसवणूक CSC सेंटरकडनं होत असल्याबाबत तक्रारी येत असतात आणि नेमकं ही तक्रारी असतात आर्थिक फसवणुकीच्या. नवीन कृषी सेवा केंद्र चालक म्हणून किंबहुना जे जुने कृषी सेवा केंद्र चालक आहेत त्यांनी परवाना फीस किती आहे, जी फीस आपण CSC सेंटरवाल्याला देत असतो त्याच्या व्यतिरिक्त तो आपल्याकडनं अर्ज करायची केवळ फीस घेणं अपेक्षित आहे, तर ती अर्ज करायची फीस तो किती घेतो ही एक बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला नेमकी नवीन परवानासाठी किती फीस आहे, परवाना नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करायचं असेल तर किती फीस आहे, आणि त्याचबरोबर त्या परवान्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल म्हणजेच अमेंडमेंट करायची असेल तर आपल्याला शासनाची किती फीस भरणं अपेक्षित आहे याबाबत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नवीन परवाना जर असेल शीड लायसनचा तर त्यासाठी 1000 रुपयाचं चलन भरणं अपेक्षित आहे. तोच 5 वर्षानंतर जर तुम्हाला रिन्यू करायचा असेल तर 500 रुपयाचं चलन भरणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्या परवान्यामध्ये जर कुठली दुरुस्ती करायची असेल, नवीन कंपनीचे प्रिन्सिपल ॲड करायचे असतील किंबहुना जागेमध्ये कुठला बदल झाला असेल किंवा इतर जे काही बदल आहेत ते जर करायचे असतील तर आपल्याला 500 रुपयाचं चलन काढणं अपेक्षित आहे. म्हणजे नवीन परवान्यासाठी 1000, नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी 500 रुपयाचे चलन काढणं अपेक्षित आहे. आता कॉटन शीडच्या बाबतीमध्ये मात्र लक्षात घ्या, नवीन परवाना त्याचबरोबर नूतनीकरण आणि दुरुस्ती अशा तिन्ही बाबीसाठी आपल्याला 500 रुपयाचं चलन काढणं अपेक्षित असतं आहे. फर्टिलायझरमध्ये मात्र आपल्याला 2 पद्धतीचे परवाना मिळतात. त्यापैकी कृषी सेवा केंद्र चालकांसाठी रिटेल परवाना हा गरजेचा असतो आहे, ज्याचं 450 रुपये हे नवीन परवान्याचं आणि नूतनीकरणाचं देखील 450 रुपये एवढं चालन आपल्याला काढावं लागतं आहे. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळेला जर दुरुस्ती करायची असेल आणि ही दुरुस्ती जर नवीन कंपनीचे प्रिन्सिपल आपल्याला ॲड करायचे असेल तर पर प्रिन्सिपल 30 रुपये याप्रमाणे काही CSC सेंटरवाले ह्या अर्जदाराकडनं पैसे घेत असतात. परंतु लक्षात घ्या, 29 रुपये आपल्याला एका वेळेला अमेंडमेंट किंबहुना दुरुस्ती करण्याचे आहेत, ज्या दुरुस्तीमध्ये तुम्ही कितीही प्रिन्सिपल जे आहेत ते ॲड करू शकतात. त्या प्रिन्सिपलच्या बाबतीमध्ये कुठलंही या ठिकाणी लिमिट देण्यात आलेलं नाही आहे. होलसेलच्या बाबतीमध्ये नवीन आणि नूतनीकरणासाठी 2250 रुपये फीस आहे, तर दुरुस्ती करण्यासाठी 60 रुपये एवढी फीस आहे. इन्सेक्टिसाईडच्या बाबतीमध्ये नवीन परवान्यासाठी 7500 रुपये एवढी आपल्याला फीस भरणं मॅक्झिमम गरजेचं आहे. परंतु नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, जर आपण एक मॉलिक्यूल ॲड करत असू तर त्यासाठी 100 रुपये अशा पद्धतीनं ते मॉलिक्यूल आपण ॲड करू शकतो. मित्रांनो, या व्यतिरिक्त अर्ज करण्याची जी फीस आहे ती संबंधित तुमच्या दोघांच्या सर्वानुमते ठरेल. 200 रुपये असेल, 300 असेल, 400 असेल किंवा 500 रुपये जे काही. परंतु बऱ्याच ठिकाणी ही कुठलीही नेमकी चलनाची किंबहुना शासनाच्या फीसची माहिती न देता मी सर्व लायसन तुम्हाला एका स्पेसिफिक अमाऊंटमध्ये करून देतो आणि अशा पद्धतीनं एक आर्थिक लूट जी आहे ती नवीन अर्जदाराची होत असल्याच्या वारंवार तक्रारी ज्या आहेत त्या येत असतात. म्हणून या फीस व्यतिरिक्त केवळ 200-300 रुपये किंवा 400-500 रुपये मॅक्झिमम तुम्ही अर्ज करण्यासाठी देऊ शकतात, किंबहुना तसे संबंधित CSC सेंटरवाला जास्तीत जास्त घेऊ शकतो. त्या पलीकडं मात्र तुम्ही पैसे देताना विचार केला पाहिजे. मित्रांनो, या बाबतीमध्ये जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मात्र तुम्ही 9552486013 या नंबरवरती संपर्क करू शकता. परंतु तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल आणि तो अर्ज जर 500 रुपयापेक्षा कमी फीसमध्ये जर तुम्हाला या संबंधित लोकांनी अर्ज करून दिले तरच या 2 नंबरवरती तुम्ही संपर्क करून त्यांना प्रथमतः किती रुपयामध्ये तुम्ही अर्ज करून देऊ शकतात याबाबत चौकशी करा. आणि जर त्यांनी 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रुपयामध्ये जर अर्ज करून देण्यास स्वीकृती किंबहुना
राजी झाले तरच या व्यक्तीकडनं तुम्ही अर्ज करा. परंतु हे व्यक्ती तुम्हाला अर्ज करण्यासाठी मदत करू शकतात. जे बाहेर 2,000-4,000 रुपये तुमच्याकडनं अर्ज करण्याचे घेतात त्या ठिकाणी मात्र तुमची ही फसवणूक टाळण्यासाठी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 किंवा त्यापेक्षा कमी रुपयामध्ये जर अर्ज करून दिला जात असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढल्या माहितीसह. धन्यवाद.